नमस्कार, कशी आहेत तुम्ही सगळे? आज आपण करणार आहोत तांदळाची खीर. एकदम साधी, सोपी आणि लवकर पटकन होणारी. तर काय झालं होतं, आज अचानक आमच्याकडे पाहुणे आले. मग काय बनवू, काय बनवू? मग दुपारचा भात होता, तर मी विचार केला पटकन लगेच पटकन होणारी तांदळाची खीर बनवते. मग मी काय केलं, 1 वाटी खोबरं आणि ओलं खोबरं, 1 वाटी ओलं खोबरं आणि तांदूळ लगेच मिक्सरला लावून घेतले. शिजवलेला भात मिक्सरला लावला. ड्रायफ्रूट्स छान तुपामध्ये 2 चमचे तुपामध्ये भाजून घेतले आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकले. तुपामध्ये ड्रायफ्रूट्स आधी छान चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपण तांदूळ आणि ओल्या खोबऱ्याचं वाटप जे होतं ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि चांगलं चांगलं ढवळून घ्यायचं आहे. त्याचा स्मेल जो आहे तो तांदळाला आणि वाटपाला यायला पाहिजे. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 लिटर दूध ओतलेलं आहे. जशी तुम्हाला कन्सिस्टन्सी अजून जास्त पातळ हवी असेल ना, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे दूध ॲड करा. मी 1 लिटर बरोबर दूध ॲड केलं आहे आणि छान ढवळायचं आहे. जर तुम्हाला अजून दूध हवं असेल ना, तर तुम्ही नंतर शिजवून झाल्यावर जाड पातळ ह्याचा अंदाज घेऊन तुम्ही अजून दूध ॲड करा. आणि नंतर दूध ॲड केल्यानंतर एक छान उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर मी साखर ॲड करणार आहे. साखर पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करू शकता. कोणाकोणाला जास्त गोड आवडते, कोणाकोणाला मीडियम आवडतं आणि कोणाला कमी आवडतं. मग मी इथे एक चांगली मोठी वाटी भरून साखर ॲड केलेली आहे. माझ्याकडे जे पाहुणे आलेले ना, त्यांना गोड आवडतं, त्यामुळे मी जास्त साखर ॲड केलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आवडीनुसार साखर ॲड करू शकता. साखर ॲड केल्यानंतर ती साखर वितळू द्यायची आहे. ढवळत राहायचं आहे. एक गोष्ट म्हणजे ढवळत राहायचं आहे. आणि जर तुम्ही ढवळत नाही राहिलात ना, तर खाली कसं चिटकण्याची शक्यता असते. त्यामुळे खीर चांगल्या प्रकारे ढवळत राहा आणि साखर वगैरे टाकल्यानंतर एक चांगल्या प्रकारे छान अशी उकळी येऊ द्या. उकळी आली की 5-10 मिनिटांनी ढवळत राहा आणि मस्तपैकी गॅस बंद करा आणि सर्व करा. गरमागरम ही खीर खूपच छान लागते. पूर्ण घरभर याचा घमघमाट सुटलेला आहे आणि पाहुण्यांना विचार पडला की ही काय बनवते. तर तुम्ही ही खीरसुद्धा नक्की ट्राय करा आणि मला सांगा की तुमची खीर कशी झाली होती. आणि अजून वेगवेगळ्या रेसिपींसाठी मला फॉलो करा. बाय बाय. थँक्यू.